थँक्यू थँक्यू श्रीमती प्रतिभा धनोरकर जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 2025-26च्या पुरवणी मागण्यावरती चर्चा करण्याकरता मी आपल्यासमोर उभी आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते की कृषी विभागाअंतर्गत CCIचा जो कापूस खरेदीचा विषय आहे त्याच्यात जाचं कटिंग शासनानं घातलं आहे. आपण बघितलं असेल की कापसाची उत्पादकता ही 13 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर असताना तर प्रत्यक्षात आपण पाहिलं असेल की 25 ते 45 हेक्टर ग्राह्य धरून प्रति एकर 2.12 ते 7.69 क्विंटल कापूसची मर्यादा लादली गेली आहे. या जाचकटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणून माझी आपल्याला मागणी आहे की ॲज इट इज जे 30 क्विंटल प्रति हेक्टर मर्यादा होती ती 40 क्विंटल प्रति हेक्टरी आपण करण्यात यावी. यात आपण बघितलं असेल की परत त्यासोबतच स्लॉट बुकिंगचा देखील विषय. स्लॉट बुकिंगची विक्री करून कापूस विक्रीची जाचकट त्या ठिकाणी आपण शिथिल करावी अशी मागणी मी आपल्यासमोर करत आहे. महोदय, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे 2024मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि आपण बघितलं असेल की साधारणतः या वर्षभराच्या काळात जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचं सरकार यायचं होतं त्यांनी सांगितलं होतं की जसं सरकार येईल आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करू. पण आज वर्षपूर्तीचा कार्यक्रम सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात साजरे करत आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण अजूनपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही आमदारांना झाली नाही किंवा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना झाली नाही. माननीय महोदय, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानं बघितलं असेल की 2005 पूर्वी जे प्राथमिक शाळेत रुजू झालेल्या शिक्षकांना TETची परीक्षा पास करणे हे अनिवार्य केलं आहे. पण 2 वर्षात ही परीक्षा पास न केल्यास अनेक शिक्षक सेवेतून बाद होणार असा नियम त्यांनी या ठिकाणी काढला. माझी आपणास विनंती आहे की 2010 पूर्वी जे शिक्षक सेवेत दाखल झाले होते त्यांना त्यावेळेची शैक्षणिक अर्हता प्राप्त केली होती. आज रोजी TETची परीक्षा व सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केलेली ही जाचकट आपण या ठिकाणून हटवून 2000 पूर्वी रुजू झालेले जे काही शिक्षक होते त्यांना ही अट शिथिल करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी पाहिलं असेल की शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय बोलत असताना अतिशय खेदाची अशी बाब समोर येत आहे की 12,19,516 शेतकऱ्यांनी जवळपास आत्महत्या केली. त्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या ही 8,38,249 आहे आणि अनेक अशा बँका आहे की ज्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अंगावरती कर्ज आहे पण त्या कर्जाचा बोजा शेतकरी अजूनपर्यंत फेडू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आपण पाहिलं असेल की पीक विमा 1 रुपयात म्हणून चालू केला. पीक विमा 1 रुपयात फक्त नावापुरता राहिला. आज ऑनलाईनमध्ये जर का पीक विमा करायला गेलं तर जवळपास 1700-1800 रुपये हे पीक विम्याच्या पोर्टलमध्ये शेतकऱ्यांना जात आहे. मग 1 रुपयाच्या नावाखाली पीक विमा आपण जेव्हा गावभर दिंडोरा पिटत आहोत तर खरंच 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना मिळतो का याचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. ग्रामविकास खात्यावरती बोलत असताना आपण पाहिलं की जलजीवन मिशनचा विषय सगळ्या देशभरात आपण पाहिलं की कामं पूर्ण झाले पण अजूनपर्यंत केंद्राकडे जे देयक बाकी आहे ते कुठलेही देयक हे जलजीवन मिशनचे अजूनपर्यंत मिळाले नाही. साधारणतः माझ्या एकट्या जिल्ह्याचा विषय केला तर 40 कोटी देयक हे केंद्राकडे जलजीवन मिशनचे आहे. ग्रामविकासच्या रस्त्याची अतिशय वाईट अशी परिस्थिती आहे. PWDचे असतील किंवा 30 चौपनचे 50 चौपनचे रस्ते असतील. या रस्त्याची दुरुस्ती जर का करायची आहे तर ग्रामविकास खात्याअंतर्गत राज्याकडे अनेक दर्जोन्नतीचे प्रस्ताव 4 वर्षापासून प्रलंबित आहे पण कुठल्या प्रस्तावावरती निर्णय अजून राज्य शासनाने त्या ठिकाणी घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ हा पूर्णपणे कोल बेल्ट म्हणून आहे. कोळशाच्या अनेक खाणी माझ्या मतदारसंघात आहे. पण हे सगळं करत असताना आपण जेव्हा प्लॅनमध्ये असणाऱ्या ज्या जमिनी घेतो त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांच्या 10% जमिनी असेल कोणत्या शेतकऱ्यांच्या 15% जमिनी हे सुटल्या गेल्या आहे. माझी आपल्याला विनंती आहे की कोल बेरिंग ॲक्टमध्ये त्या नमूद करून ज्या सुटलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या ठिकाणी संपादित केल्या पाहिजे. आणि या बाबतीत महाराष्ट्राचा जर का विचार केला तर कोल बेरिंग ॲक्टनुसार आपण पाहिलं असेल की आदरणीय पृथ्वीराज बाबा CM असताना फक्त पडीत जमिनीला 7 लाख रुपये, कोरडवाहू जमिनीला 8 लाख रुपये आणि सिंचित जमिनीला 10 लाख रुपये. मागील 20 वर्षात हा रेट अजूनही वाढला नाही. तर जमिनी ज्या संपादित करायच्या आहे किमान 18, 20 आणि 22 अशी या जमिनीचे रेट या ठिकाणी वाढले पाहिजे. अध्यक्ष महोदय, आयुध निर्माणीचा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्याकडे आहे. माझे मिस्टर मागच्या वेळेस खासदार होते, त्यांनी हा प्रश्न उचलला आणि जवळपास 53 लोकांचं समायोजन त्या ठिकाणी झालं. पण आजही त्यातले 23 लोक असे शिल्लक आहे की ज्यांच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या पण अजूनपर्यंत त्यांचं समायोजन त्या ठिकाणी झालं नाही. माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की ज्या 23 लोक शिल्लक राहिले त्यांचं देखील समायोजन या ठिकाणी आपण केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जुन्या पेन्शनचा विषय मी आमदार होती तेव्हापासून सतत आम्ही या ठिकाणी घेतो. 2005 पूर्वीचे जे शिक्षक होते अजूनही जुन्या पेन्शनचा विषय त्यांचा केंद्राकडचा अजूनही मार्गी लागला नाही. आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की जुन्या पेन्शनचा
विषय देखील या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे. ओबीसी आरक्षणाचा विषय तसाच आहे. जातनीय ओबीसीची जनगणना झाली पाहिजे, ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं पाहिजे आणि 13 सप्टेंबर 2017 पासून क्रिमिनलची जी काही मर्यादा आहे ती वाढली नाही, ती मर्यादा कुठंतरी वाढली पाहिजे आणि आरक्षणाची मर्यादा ही 50% आपण हटवली पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या करत असताना अध्यक्ष महोदय आपण बघितलं असेल की ओबीसीचं आरक्षण हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे या निवडणुकीला समोर जात असताना आरक्षणाचा विषय जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीला आम्ही समोर जाऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारद्वारा सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 2007 मध्ये विषय तज्ज्ञ व इतर पदावर अनेक उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली, परंतु आज तागायत त्या शिक्षकांना शासन सेवेत सामावून घेतले नाही. असे अनेक विषय प्रलंबित आहे की जे केंद्राच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मार्गी लागावे अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय, जे शेतकरी अनेक वर्षापासून आहे त्यांना कुठंतरी आपण राज्य शासनाला सूचित करून त्यांची संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी अशी आपल्याला मी विनंती करत आहे. धन्यवाद अध्यक्ष. धन्यवाद. नेक्स्ट स्पीकर विनोद कुमार.